नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, पी एम किसान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समोर येत आहे. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पी एम किसान योजनेत बरेचसे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांचा या योजनेमधून पत्ता कट होण्याची भीती निर्माण झालेली आहे. आणि याविषयी जी माहिती आहे ती स्वतः तालुका कृषी अधिकारी कराड येथील दत्तात्रय खरात यांनी दिली आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की दत्तात्रय खरात तालुका कृषी अधिकारी कराड यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या सर्व शेतकरी बनवण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे जर आपण एक शेतकरी असाल, पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल, पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. कारण की आता आपली जी काही पी एम किसान योजना आहे तर या पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे आणि त्या अंतर्गत आता एका कुटुंबातील जी काही पत्नी असेल, पती पत्नी, मुलगा मुलगी जर लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि विशेष म्हणजे की त्यासाठी आता योजनेसाठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर अर्ज करतानाच पती पत्नी आणि मुले यांचं आधार कार्ड जोडणं जे आहे तर ते अनिवार्य करण्यात आलं आहे. आणि त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जो काय वारसा हक्क आहे तर तो वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी फक्त आणि फक्त 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे तर त्या शेतकऱ्यांना पुढे आता योजनेचा लाभ घेता येणार आहे. आणि त्यासोबतच यापुढे जे काही वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, जे काही आयकर भरणारे असतील तर किंवा काही पेन्शनदार असतील तर त्यांनासुद्धा यापुढे पी एम किसान योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. आणि महत्त्वाचा विषय जो असा आहे की जे आपली शेतकऱ्यांसाठी जी पी एम किसान योजना आहे तर आपल्या शेतकरी बांधवांना आर्थिक हातभार लागावा या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शेतकरी बांधवांना 6,000 रुपये देण्याचं जाहीर केलं होतं. आणि त्यानुसार ही जी काही योजना आहे या योजनेची सुरुवात जी आहे तर ती 2018 डिसेंबरमध्ये म्हणजेच की डिसेंबर 2018मध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. आणि तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यात येत आहेत. आणि सातारा जिल्ह्यातील 5,49,385 शेतकरी लाभार्थी जे आहेत तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोयी झालेली आहे. आणि ज्यावेळी योजना सुरू झाली होती तर त्यावेळी एकाच कुटुंबातील पती पत्नी, मुलगा किंवा मुलगी यांना त्यांच्या नावावर असलेल्या शेत जमिनीच्या अनुषंगाने पी एम किसान योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यानुसार त्यांना योजनेचा लाभ सुरू करण्यात आला होता. परंतु कालांतराने सरकारच्या एकाच कुटुंबातील पती पत्नी, मुलगा मुलगी यांच्यासह जे निवृत्त कर्मचारी होऊन पेन्शन घेत आहेत, जे आयकर भरत आहेत, जे डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, सी आहेत, आर्किटेक्ट आहेत तर आदींना लाभ मिळत असल्याचं केंद्र सरकारच्या पाहणीतून दिसून आलं आहे. आणि त्यामुळे आता केंद्र सरकारने सध्या नवीन नियमावली आहे तर ती लागू केली आहे. आणि या नवीन नियमावलीमुळे अनेकांचा या योजनेतून पत्ता कट होणार असून जे शेतकरी पात्र आहेत तर त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि त्यासाठीच आपण पाहतो असतं की जी काय पी एम किसान योजना आहे तर यामध्ये सातत्याने KYC केली जात असते. वारंवार KYCसाठी अर्ज भरण्यात येत असतो. कारण की ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज भरतात त्यांना योजनेचा लाभही मिळतो. परंतु काही हप्ते मिळाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना KYC करण्यासाठी सांगितलं जात आहे. अनेकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची कागदपत्र असूनही वारंवार KYC करायला का सांगितलं तर हा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात असतो. परंतु आता KYCसाठी जे आहे ते 7 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. कारण की जी काही आपली पी एम किसान योजना आहे त्या योजनेअंतर्गत असलेल्या अपात्र लाभार्थ्यांची यादी कृषी विभागाकडे पडताळणीसाठी उपलब्ध करण्यात आलेली असून जे लाभार्थी पात्र असूनही त्याचं नाव जर अपात्र यादीमध्ये आलेलं आहे तर अशा त्या शेतकऱ्यांची यादी जी आहे तर त्यांच्या गावागावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून पात्रतेसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करावी. आणि केंद्र शासन स्तरावरून त्या योजनेचा लाभार्थ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. आणि त्यामुळे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची यादीची पडताळणी करून 7 दिवसामध्ये कागदपत्राची पूर्तता करावी. आणि त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची यादी जी आहे तर ती अपात्र म्हणून शासनात करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर लाभार्थी या योजनेस पात्र होणार नाहीत असं कृषी विभागानं कळवलं आहे. आणि शासनाकडून पी एम किसान योजनेत काही नवीन नियम लागू झाले आहेत. आणि त्यामुळे यापुढे कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ हा मिळणार आहे. आणि जे आयकर भरत असतात, जे पेन्शनर आहेत, व्यावसायिक आहेत, पदाधिकारी आहेत त्यांना योजनेचा लाभ हा मिळणार नाही. आणि अपात्र लाभार्थ्यांची यादीची पडताळणी करून 7 दिवसामध्ये कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांची यादी अपात्र म्हणून शासनास करण्यात येईल. आणि त्यानंतर ते लाभार्थी आहेत या योजनेसाठी अपात्र होणार नाहीत अशी माहिती स्वतः तालुका कृषी अधिकारी कराड दत्तात्रय खरात यांनी दिली आहे. यांनी दिलेली ही माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा. आणि त्यासोबत जी काही पी एम किसान योजनेचे जे काही नवीन नियम आहेत तर ते आपल्यासमोर आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे की जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या नावावर 2019 पूर्वीची जमिनीची नोंद असावी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की 2019 नंतर जमिनीची खरेदी केली असेल किंवा खातेफोड केली असेल किंवा बक्षीसपत्र असेल तर त्यालासुद्धा हा लाभ मिळणार नाही. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की लाभार्थ्यांच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने जर जमीन आली असेल किंवा जमिनीची नोंद झाली असेल तर त्यांना लाभ हा मिळणार आहे.
परंतु कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी एकच व्यक्ती त्यासाठी हा पात्र ठरणार आहेत. त्यासोबत लाभार्थी शासकीय, निमशासकीय, शासन अंगीकृत संस्था, त्यासोबत स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर त्यांनासुद्धा लाभ मिळणार नाही. त्यासोबत जे काही शासनाचे सेवेमध्ये आहे तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही. त्यासोबत जे काही निवृत्ती वेतनधारक शेतकरी असतील तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाहीत. काही शेतकरी असे असतात जे नोंदणीकृत डॉक्टर असतात, वकील असतात, इंजिनियर असतात, CA असतात, आर्किटेक्ट असतात, तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही. त्यासोबत जे काही आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, संत आहेत त्यांनासुद्धा लाभ मिळणार नाही. त्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य जे काही असतील त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही. त्यासोबत ज्या काही योजना आहेत त्या योजनेमध्ये जे काही लाभार्थी आहेत तर ते नोंदणीकृत व्यवसाय असणारे म्हणजे की सलग IT रिटर्न, इन्कम टॅक्स भरणारे असतील तर त्यांनासुद्धा योजनेच्या लाभातून जे आहे तर ते आता वगळण्यात येणार आहे. अशा प्रकारचे हे काही महत्त्वाचे नवीन नियम आहेत, नवीन नियमावली आहेत. आपल्या जास्तीत जास्त PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनलचं नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय महाराष्ट्र, जय किसान.